तर मंडळी, आमच्या घरी बाप्पाचं 8वं दिवस. आज होती एकादशी, म्हणजे बाप्पाचं उपवास. मग काय, रोज सगळे डाळ खाऊन कंटाळलेले. मग आज आम्ही केलं टोमॅटोचा सार, वांग्या बटाट्याची भाजी, मुळ्याची भाजी आणि मग सगळ्यांका कांदा भजी पण होई झाली. मग काय, त्याची पण तयारी केलं आणि लगेच कांदा भजी करून घेतलं. मी मस्त भजी तेलात सोडत होतंय आणि वहिनी तळून काढूचं काम करत होती. मग लगेच जेवून घेतलं. जेवून झाल्यानंतर सगळे चिल्लर पार्टी फटाके एन्जॉय करत होते. तर अक्षयदादा अद्विकाची सायकल चालवत होते. संध्याकाळी उठून वाडीतले जे गणपती रावलेले त्यांच्या पाया पडूक आम्ही निघालो. चलत चलत पहिले पोचलो कांता मामांकडे. गणपतीचं दर्शन घेतलं आणि मामीन मस्त चिबूड कापून ठेवल्यान. चिबूड खाऊन मग आम्ही पोचलो डगऱ्यांच्या गणपतीकडे. पाया पडलं आणि आता रावला कोण, तर आमचे शेजारी हडकर. त्यांच्या पण गणपतीच्या पाया पडून झाला. थैसून घरी येऊन कटवड्याची तयारी चालू केलं. आज घरातल्यांका सांगितलं आज जेवण बिवण काय नाही, फक्त कटवडो खायचा. माझी कधीपासून कटवडो खाऊची इच्छा होती, ती आज पूर्ण झाली. मस्तच झालेलं. उद्या आमच्याकडे पूजा असा. पूजेक कोण बसतला ह्याच्यावर चर्चा चालू होती. मग चिठ्ठीवर सगळ्यांची नावं लिहिलं आणि ती उडवलं. मग प्रिशान त्याच्यातली एक चिठ्ठी निवडल्यान आणि त्यात कोणाचं नाव असायचा, तर आजी आजोबांचाच. उद्या पूजेक नक्की येवा.